एप्रिल महिन्यातल्या पावसाचं चित्र पाहू, पण एक नेहमी लक्षात ठेवा, अवकाळी किंवा पूर्वमोसमी पाऊस बहुतांश वेळेला दुपारनंतरच होत असतो. म्हणजे दुपारी उन्हाचा चटका तीव्र झाला तरी काही वेळात ढगाळ स्थिती होऊन पाऊस होऊ शकतो. त्यातून काही काळ गारवा निर्माण होतो, पण संध्याकाळ नंतरही ढगाळ स्थिती राहिली की रात्री उकाडा वाढत जातो. पावसाच्या शक्यतेचा जिल्हावार अंदाज आपण जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पावसाच्या अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा. त्यात निळसर रंगाच्या भागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्राकडे पाहिलं तर सरासरीपेक्षा जास्त पावसाचा निळसर रंग सगळ्याच ठिकाणी आहे. त्यातही निळा रंग गडद असलेल्या भागात पाऊस जास्त राहू शकतो. त्यावरून एप्रिलच्या पावसाचा जिल्हानिहाय आढावा आपण आता घेऊ. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात पाऊस असेल, पण मुंबई परिसर आणि ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल, पण या जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस जास्त असेल. सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागातच सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. पण लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त पावसाचा अंदाज आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात एप्रिलमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यात एप्रिल मधला पाऊस सरासरीमध्ये असेल. माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.